तो गोलंदाज मिथुन वन सोल्युशन नेरूळ या संघामार्फत पहिलं षटक हाताळताना दिसतील ते मात्र मिथुन आणि त्याच्या समोर असतील ते अलिबागचे सलामीवीर प्रसाद पाटील साथ देण्यासाठी तयार आहेत ते मात्र प्रफुल्ल. चला पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. सामन्याला सुरुवात होते. 7-8 पावलांचा रन घेऊन पंचांनी डाव्या बाजून सुरुवात करतील. राईट आर्म ओव्हर द विकेट मारा करतील ते स्ट्रायकर गोलंदाज मिथुन. सामन्याला सुरुवात. पहिला चेंडू आकुटापा चेंडू चेंडूचा वेळ घेतला. चेंडूला भिरकवलं स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. पहिल्या चेंडूवरती समाचार घेतोय स्वागत करतो गोलंदाजाचं ते मात्र प्रसाद पाटील. पहिल्या चेंडूवरती येणारा खणखणीत असा षटकार. या षटकाराने वैयक्तिक आणि सांघिक खातं मात्र खोलतो प्रसाद पाटील. चांगली सुरुवात. ज्या प्रकारे वन सोल्युशन नेरूळ या संघाने फलंदाजी केली होती त्याच प्रकारचं प्रत्युत्तर देताना हा फलंदाज दिसतोय तो मात्र प्रसाद पाटील. आरसी बॉयज अलिबाग संघाच्या वतीने खेळताना तर पायचं पहिल्या चेंडूवरती स्वागत केले षटकाराने. पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिथुन तयार. पुन्हा एकदा आकुटापा चेंडू होता मात्र हा चेंडू काहीसा डाव्याशीच्या बाहेरचा जाणारा चेंडू पंच दंडित करतात. अवंत हा मी त्या ठिकाणी खराब चेंडू. खराब सुरुवात म्हणावं लागेल ती मिथुन यांची. पहिल्या चेंडूवरती षटकार आला त्यानंतर खराब चेंडू वाईट चेंडू होता. धावसंख्या आतापर्यंत झाली ते 7. पहिलं षटक चालू असताना तर पाहायचंय पुन्हा एकदा मिथुन तयार असतील. प्रसादांना आक्रमक पवित्रा घेतलाय तो प्रसादांनी. पुन्हा एकदा जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न. आता मात्र कुठेतरी कमबॅक करतायत ते मात्र मिथुन. एक निर्धाव चेंडू टाकण्यामध्ये यशस्वी होत आहेत. धावसंख्या मात्र कायम 7 धावसंख्येवरती. 76 धावांचा पाठलाग करताना हा संघ दिसतो आपल्याला. पुन्हा एकदा पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा डाव्याशीच्या बाहेरचा जाणारा हा चेंडू. पुन्हा खराब चेंडू. कुठेतरी लाईन भरकटताना दिसतंय ते मात्र मिथुन. थोडासा दबाव दिसतोय गोलंदाजी करताना. खराब चेंडूने संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती 8. चांगली सुरुवात तर केली आहे ती मात्र आरसी बॉय अलिबाग संघाच्या खेळाडूने. तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मिथुन. पुन्हा एकदा पायलेच्या दिशेने हा षटकार. चांगली सुरुवात आपल्या संघासाठी करतोय तो मात्र प्रसाद पाटील. ज्या धावसंख्येची गरज होती ती धावसंख्या उभारताना दिसतोय आपल्या संघासाठी हा प्रसाद. जसा पॅव्हेलियन मधून आला तसाच सज्ज झाला तो मात्र षटकार चौकार मारण्यासाठी. आणि दाखवून दिले 2 षटकार मारले त्याने बॅक टू बॅक. संघाची धावसंख्या चांगल्या स्थितीत नेऊन ठेवतोय. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 14. सलामी जोडी मैदानामध्ये खेळताना कुठेतरी धावा रोखाव्या मात्र लागतील ते मिथुन याला. चांगली कामगिरी करावी लागेल आपल्या वन सोल्युशन नेरूळ या संघासाठी. निर्धाव चेंडू टाकावे लागतील. विकेट घ्यावे लागतील आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर. धावसंख्येचा विचार केला तर 75 धावा उभारल्या आहेत. ते चेंडूमध्ये 76 धावा करायच्या आहेत. आणि त्याची सुरुवात मात्र चांगली केली. दमदार सुरुवात म्हणावं लागेल अलिबाग संघाकडून. फुलटार प्रकार चेंडू मेजवानी म्हणावं लागेल या चेंडूने. आणि अशा प्रकारे चेंडू कधी सोडले जात नाहीत या रबर क्रिकेटमध्ये. आणि त्याचं प्रत्युत्तर मात्र चांगलं देतोय हा प्रसाद पाटील. चांगली फलंदाजी देखणी फलंदाजी पाहायला मिळते आतापर्यंत. 3 षटकार मारले त्याच्या बॅटमधून. संघ मात्र पोहोचतोय. संघाची धावसंख्या होती आतापर्यंत 20. त्यामध्ये 2 खराब चेंडू आलेत. 18 या धावसंख्येवर खेळतोय तो मात्र प्रसाद. चांगलं प्रत्युत्तर देताना दिसतोय आपल्या समोरच्या संघाला तो प्रसाद. पुन्हा जर जोरदार प्रहार केला त्या ठिकाणी पाहायचं 1 धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षक धावतोय. चांगलं क्षेत्ररक्षक म्हणावं लागेल. चांगला थ्रो म्हणावं लागेल. त्या ठिकाणी पाहायचंय थोडीशी गडबड होते गोलंदाजाकडून परंतु थोडंसं नियंत्रण पाहायला मिळालंय. आणि एका धावेवर मात्र समाधान मानावं लागते दोन्ही फलंदाजांना. तर आता मात्र प्रथमतः स्ट्राईकला खेळतो मात्र प्रफुल्ल पाटील. एक चांगली दमदार सुरुवात केली होती प्रसाद पाटील यांनी. चांगला स्कोर उभा करून दिला आपल्या संघाला पहिल्या षटकामध्ये. पहिलं षटक चालू असताना प्रथमतः स्ट्राईकला मात्र येईल तो प्रफुल्ल पाटील. पाहायचंय या फलंदाजी कशी असेल. आकोटाबाई चेंडूला भिरकावून दिलंय. पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू जातोय. पंचांचा इशारा येतो आमच्यापर्यंत. 6 धावा
चांगला फटका देखना फटका पाहायला मिळाला तो मात्र प्रफुल्ल पाटील यांच्या बॅटमधून. ज्या प्रकारे प्रसाद पाटीलने सुरुवात केली त्याच प्रकारे प्रफुल्ल पाटीलने देखील दाखवून दिलं. एकापेक्षा एक लाजवाब फटके पाहायला मिळतात दोघांच्या बॅटमधून. आणि षटकाराने मला वाटतं धावसंख्या आतापर्यंत झाली ती 27 पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर. चांगली धावसंख्या उभी केली दोन्ही फलंदाजाने. एका बाजूने प्रसाद तर दुसऱ्या बाजूने प्रफुल्लाने एकच बॉल खेळला परंतु तो पण षटकार मारून चांगली साजेशी करून दिली आपल्या संघाला धावसंख्या. तर आता पाहायचं वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने दुसरं षटक घेऊन येतो तो गोलंदाज सचिन. ज्या खेळाडूने ज्या खेळाडूने अर्धशतक लावलं होतं प्रथमतः फलंदाजी करताना तोच हा सचिन आता गोलंदाजी करताना दिसेल. पाहायचं फलंदाजी तर अप्रतिम पाहिली त्याची त्याच प्रकारे गोलंदाजी करावं लागेल. पहिल्या षटकामध्ये मिथुनेच्या 27 धावा आल्या आहेत आणि या धावा कुठेतरी रोखाव्या लागतील. त्यासाठीच की काय जबाबदारी घेतली तर सचिन याने तर पाहायचं जबाबदारी पार पाडावं लागेल आपल्या संघासाठी म्हणजेच वन सोल्युशन नेरुल संघासाठी. तर पहिला चेंडू राईट आर्मवर विकेट मारा करेल. जोरदार फटका मारला त्या ठिकाणी एक धाव तो नक्की मिळतोय. मिड विकेटच्या दिशेने शतरक्षक येतोय. थोडीशी गडबड होताना दिसेल त्याचा फायदा मात्र दोन्ही फलंदाज म्हणजे प्रसाद आणि प्रफुल्ल उठवत आहेत. बघता बघता 2 धावून पूर्ण करता दोन्ही फलंदाज. 2 धावेन धावसंख्या होते ती 29. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना चांगली सुरुवात आतापर्यंत झाली ती मात्र RC बॉयज अलिबाग संघाची. अशा प्रकारची फलंदाजी गरज असेल अलिबाग संघाला आणि त्याच प्रकारची फलंदाजी होताना दिसते. दमदार फलंदाजी. डाव्या यष्टीच्या भारतात जाणारा हा चेंडू पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न होता. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत येतो. हा खराब चेंडू अवांतर धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या होती 30. तर पाहायचं येणारे चेंडू कशा प्रकारे हाताळतो सचिन. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील धावा थांबाव्या लागतील. आक्रमण करताना दिसतात दोन्ही फलंदाज. पहिल्या चेंडूपासून आक्रमक दिसला होता तो प्रसाद. तर पायचा पुढचा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिन. पुन्हा एकदा आकुटापाय चेंडू त्या ठिकाणी क्षेत्ररक्षण येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण. 6 धावा निश्चित होत्या त्या ठिकाणी. पाहायचंय गडबड करता क्षेत्ररक्षण. बघता बघता 3 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला फटका होता प्रसाद यांच्या बॅटमधून निघालेला. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण झालं होतं सीमा रेषेलगत परंतु थोडंसं क्षेत्ररक्षण करताना थोडीशी गडबड झाली. थ्रो फेकताना थोडीशी गडबड झाली. त्यानंतर थोडासा फायदा मात्र उठवला तो अलिबाग संघाच्या खेळाडूने. एका बाजूला प्रफुल्ल आणि एका बाजूला प्रसादाने. तर पुन्हा एकदा सचिन तयार असेल समोर असलेला फलंदाज प्रफुल्लला. जोरदार फटका मारलाय कव्वाच्या दिशेने. एक धाव तर नक्की मिळणार. क्षेत्ररक्षक येतो धावत तोपर्यंत चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. एका धावावर समाधान मानायला लागेल ते प्रफुल्ल्याला. आतापर्यंत धावसंख्या झाली ती 34. दुसरं षटक चालू असताना पाहायचंय पुन्हा एकदा कशा प्रकारे चेंडू टाकेल तो मात्र सचिन. कुठेतरी कमबॅक करून दाखवावं लागेल आपल्या संघासाठी. ब्लॉक मध्ये चेंडू खोलवर मध्ये चेंडू काही समजला नाही तो मात्र प्रसादाला. अतिशय वेगाने चेंडू मात्र जातो विकेट किपरांच्या हातामध्ये. निर्धाव चेंडू. बऱ्याच उशिरानंतर निर्धावर येणारा हा चेंडू वन सोल्युशन नेरुळ संघाच्या बाजूने दिसतोय. चांगली सुरुवात. पुन्हा एकदा खोलवर चेंडूला ब्रेकआउट दिलंय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. आतापर्यंत आपण विचार केला फलंदाजीचा अप्रतिम फलंदाजी राहिली ती मात्र RC बॉयज अलिबाग संघाची. प्रत्येक गोलंदाजावर तुटून पडण्याचा एकदम विचार दिसतोय दोन्ही फलंदाजांचा आणि त्याच प्रकारची फलंदाजी करताना दिसतात दोन्ही फलंदाज. एका बाजूने प्रसाद दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल. दोन्ही पाटील बंधू दिसतात आपल्याला सलामीला खेळताना. पूर्णपणे तुटून पडले गोलंदाजीवरती. षटकार आणि चौकारांचा पाऊस पाडताना दिसतात. धावसंख्या होती ती 40. अर्धा पल्ला पार पाडला या 2 षटकांमध्येच त्या दोन्ही फलंदाजाने. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न
प्रयत्न फसतोय तो मात्र प्रसादाचा. चेंडू मात्र निर्धाव होतोय. निर्धाव चेंडूने या ठिकाणी षटकाची सांगता होते. 2 षटकांचा खेळ संपतोय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 40 अशी धावसंख्या आहे ती मात्र आरसी बॉय अलिबाग या संघाची. आता मात्र येणारे असतील 18 चेंडू आणि धावांची गरज असतील ती 36. 18 चेंडू आणि 36 धावा. चला दोन्ही पंचांना विनंती असेल लवकर सामना चालू करा. अजून मॅच बरेचसे खेळवण्यात येणार आहे. बराचसा उशीर झाला आजच्या दिवसात. पाहायचं आहे 2 षटकं संपली. 40 धावा झाल्या आहेत. सलामी जोडी मैदानामध्ये अजूनपर्यंत आरसी बॉय अलिबाग संघाची. पाहायचं आहे येणारे 18 चेंडू असतील. 36 धावांची गरज असेल आणि 18 चेंडूमध्ये 36 धावा रोखण्यासाठी गोलंदाज मात्र येतोय तो अजय. तर पाहायचं आहे जवळजवळ 18 ते 20 पावलांचं रनअप घेऊन सुरुवात करेल आपल्या गोलंदाजीला. रोखाव्या लागतील 18 बॉलात 36 धावा. तर पाहायचं कशा प्रकारे कामगिरी करत तो अजय. पहिला चेंडू वेगवान चेंडू. चांगला चेंडू सन्मानपूर्वक खेळून काढतोय. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. चांगली सुरुवात गोलंदाजीला. अतिशय भन्नाट वेग पाहायला मिळाला अजयच्या मार्फत. धावसंख्या होती ते 41. पाहायचं येणारे चेंडू कशा प्रकारे खेळेल तो मात्र प्रसाद. सुरुवातीपासून आक्रमण घेतलं होतं तर आतापर्यंत आक्रमक दिसतोय. तर आता नवीन आलेला गोलंदाज मात्र अजय लगाम लावतो का प्रसादाच्या बॅटला पाहावं लागेल. चांगला चेंडू. चांगला समाचार घेतो. स्वागत करतोय. चेंडू मात्र आता लावण्यासाठी प्रसाद काही थांबताना दिसत नाही. आतापर्यंत अप्रतिम दर्जाची फलंदाजी पाहायला मिळाली प्रसादच्या बॅटमधून. आतापर्यंत 5 षटकार मारले ते प्रसादाने. चांगली खेळी पाहायला मिळाली प्रसादच्या बॅटमधून. प्रत्येक गोलंदाजावरती तुटून पडताना दिसतोय. 76 धावांचा पाठलाग करताना हा संघ आपण पाहतोय आरसी बॉयज अलिबाग. कुठेतरी वाटत होतं की सामना अटीतटीचा रोमांचक पद्धतीने होईल परंतु त्याच्या उलट करताना दिसतात दोन्ही फलंदाज. सुरुवातीपासूनच घाई करताना दिसतात. वेगाने धावसंख्या बनवताना दिसतात दोन्ही फलंदाज. पुन्हा एकदा जोरदार फटका. त्या ठिकाणी मिड विकेटच्या दिशेने 1 धाव नक्की मिळणार आहे. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात की काय परंतु त्या ठिकाणी नर्सरी अडथळा चेंडू अडतो. धावचीची संधी होती. हुकते. 1 धावावर समाधान मानतात. प्रफुल्ल माघारी पाठवतो प्रसादाला. कोणतीही घाई करताना दिसत नाही तो प्रफुल्ल. चांगली साथ देतो आपला जोडीदाराला म्हणजेच प्रसादाला. आतापर्यंत चांगली साथ दिली ती प्रफुल्लाने. चांगली फलंदाजी दोन्ही बाजूने पाहायला मिळते. पाहायचं प्रथम पुन्हा खेळतो प्रफुल्ल. जोरदार प्रहार केलाय. स्ट्रेट डाव पद्धतीचा षटकार आणि षटकाराने संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 54. अप्रतिम दर्जाची फटकेबाजी पाहायला मिळते दोन्ही फलंदाजांकडून. जसे पॅव्हेलियनमध्ये आले तशा त्याच प्रकारे तुटून पडले गोलंदाजांवरती. प्रत्येक गोलंदाजाचा समाचार घेताना दिसतात ते प्रफुल्ल आणि प्रसाद. आपला चांगला खेळ दाखवत आहेत ते दोन्ही फलंदाज आपल्या संघासाठी म्हणजेच आरसी बॉयज अलिबाग या संघासाठी. 76 धावांचा पाठलाग करताना हे दोन्ही खेळाडू खेळताना दिसत आहेत. तर पाहायचं पुन्हा एकदा अजय तयार असेल. आता मात्र सन्मानपूर्वक खेळून काढतोय. पॉईंटच्या दिशेने 1 धाव तर नक्की मिळणार आहे. त्या ठिकाणी पाहायचंय चांगलं क्षेत्ररक्षण पण होतंय. 1 धावावर समाधान मानावं लागेल ते मात्र प्रफुल्ल याला. संघाची धावसंख्या होती ती 55. जवळजवळ सामना मात्र आपल्या बाजून झुकवत आहेत ते दोन्ही फलंदाज. आक्रमक पवित्रा सुरुवातीपासून आक्रमक झालेले दिसले ते दोन्ही फलंदाज आणि तोच पवित्रा कायम ठेवताना दिसतात दोन्ही फलंदाज म्हणजे प्रसाद आणि प्रफुल्ल. पुन्हा एकदा उजव्याशीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता पण चेंडू काहीसा बाहेर असल्यामुळे पंचदंडित करतात. या ठिकाणी खराब चेंडू. अवंत धाव मिळते. अवंत धावने संघाची धावसंख्या भर पडते. 1 धावेने संघाची धावसंख्या मात्र होती ती 56. पाहायचंय अजय पुढचे चेंडू कशा प्रकारे हाताळेल. कशा प्रकारे गोलंदाजी करेल. कुठेतरी धावा रोखाव्या लागतील. विकेट घ्यावा लागेल.
या दोन्ही सलामी जोडींची जोडी फोडावी लागेल, परंतु नाही. या ठिकाणी आणखी एक मेजवानी मिळते. फुलटॉस प्रकारचा चेंडू. अशा प्रकारच्या चेंडूला नेहमीच बाहेर फेकत असतो हा प्रसाद आणि त्याच प्रकारचं उत्तर दिलंय आणि षटकाराने संघाची धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 62. 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आतापर्यंत 62. जवळजवळ पूर्णपणे पल्ला गाठताना दिसतात, विजयाच्या जवळ जाताना दिसतात त्या आरसी बॉयज अलिबाग संघाचे खेळाडू. चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली दोन्ही बाजूने. एका बाजूने प्रसाद, दुसऱ्या बाजूने प्रफुल्ल. आता मात्र येणारे असेल ते 12 चेंडू. बारा चेंडू आणि 14 धावा. 12 चेंडू आणि 14 धावांची गरज. हा पुढचा नवीन गोलंदाज येतो. चौथा षटक घेऊन फुलटॉस प्रकारचा चेंडू होता. प्रफुल्लने हलक्या पद्धतीने खेळून काढला. त्या ठिकाणी मला वाटतं कव्हरच्या दिशेने एक धावा मिळतात दोन्ही फलंदाजांना. दुसऱ्या धावाचा प्रयत्न करतात. 2 धावाने संघाची धावसंख्या झाली ती 64. हॅलो, आतापर्यंत 13 चेंडू आणि 43 धावा काढले तर प्रसादाने. जोरदार फटका मारलाय प्रफुल्लने स्क्वेअर लेगच्या साठी. 6 धावांची धावसंख्या होती ती आतापर्यंत. आतापर्यंत विचार करा दोन्ही बाजून चांगली फटकेबाजी. एका बाजूने 13 चेंडू मध्ये 43 धावावर खेळतो नॉन स्ट्राईकला प्रसाद पाटील. संधी आहे अर्धशतक करण्यासाठी, परंतु एक आक्रमक पवित्रा प्रफुल्ल पाटील काही थांबताना दिसत नाही. लागोपाठ 2 चेंडूवरती 2 षटकार येत आहेत. संघाची धावसंख्या झाली आतापर्यंत 76 आणि या ठिकाणी संघ मात्र विजयी होतोय तो मात्र आरसी बॉयज अलिबाग. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. विनोद स्पोर्ट गावठाण कर्णधार मध्ये. हॅलो 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 विनोद स्पोर्ट गावठाण कर्णधार कुठे असलेले पॅव्हलिनशी संपर्क साधायचा आहे. तसेच आरसी बॉयज अलिबाग. हॅलो, आता झालेला सामना आरसी बॉय अलिबाग विरुद्ध वन सोल्युशन नेहरू यांच्यामध्ये विजय मिळवला होता. आरसी बॉय अलिबाग संघाने 76 धावा 4थ्या षटकामध्ये पूर्ण केल्याने 76 धावामध्ये 13 चेंडूमध्ये 43 धावा ठोकल्या आणि 6 षटकार लगावल्या असा हा फलंदाज प्रसाद पाटील धरतो या सामन्याचा सामनावीर. तर यायचं आहे प्रसाद पाटील सामनावीर म्हणून घोषित केलं जातं प्रसाद पाटीलला. नो डाऊट चांगली फलंदाजी. 6 षटकारांच्या समवेत 43 धावा कुठून काढल्या. अक्षरशः तोडून पडला होता गोलंदाजांवरती. तो ठरतो सामनावीर प्रसाद पाटील. यायचंय तर यानंतर होणारा सामना असेल आरसी बॉयज अलिबाग विरुद्ध विनोद स्पोर्ट गावठाण. तर यायचा दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल नाणेफेकीचा कौल केला जाईल. नाणेफेक केला जातो. या ठिकाणी पाहतो आपण आमचे लाडके सर्वांचे नवपडा गावचे आमचे रविदादा भगत यांच्या हस्ते नाणेफेक केला जातोय. ते यायचं याआधी झालेला सामना अतिशय जबरदस्त सामना, जबरदस्त फलंदाजी आपण पाहिली. ते म्हणजे आरसी बॉईज अलिबाग संघाच्या खेळाडूकडून तो ठरतोय प्रसाद पाटील. आपण पाहतोय त्यांची ओळख करून देतो या ठिकाणी. महाराष्ट्र पोलीस म्हणून कार्यसेवेत आहेत ते आणि पोलिसांच्या कार्यसेवेत असताना देखील आपल्याला क्रिकेट प्रेम जागृत ठेवताना दिसत आहे ते खेळाडू प्रसाद पाटील. यायचे महाराष्ट्र पोलीस
पोलीस क्षेत्रामध्ये काम करत असताना देखील क्रिकेट प्रेम जे आहे ते दाखवून दिले ते आम्हाला कामोठ्या वासियांना. ते यायचं सामनावीर प्रसाद पाटील सन्मानित केले जाते या ठिकाणी. ते आमचे पाहुणे या ठिकाणी रविदादा भगत यांच्या हस्ते सामनावीर पुरस्कार दिला जाईल. चांगली फलंदाजी 13 चेंडूमध्ये 43 धावा 6 षटकांसमेत महाराष्ट्र पोलीस प्रसादजी पाटील यांना गौरवण्यात येते सामनावीर पुरस्कार देऊन. चांगली फलंदाजी वेल प्लेड. पाहायचं यानंतर आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतो. आरसी बॉय अलिबाग विरुद्ध विनोद गावठाण. दरम्यान नाणेफेकीचा कौल लागतोय तो. दरम्यान नाणेफेकीचा कौल लागतो तो मात्र विनोद गावठाण या संघाच्या बाजूने. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि फलंदाजी पाचालन केले ते मात्र आरसी बॉय अलिबाग संघाला. दोन्ही संघाच्या कर्णधार नोंद घ्यायची. हा सामना जो आहे तो 4 षटकांचा राहील. तर चला लवकरात लवकर सामना चालू करा. दोन्ही पंचांना मी विनंती करेन मैदानात ताबा घ्यायचा आहे. तसेच आरसी बॉयज अलिबाग या संघाने आपली सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. बराचसा उशीर गेला आजच्या दिवसामध्ये. चांगला खेळ देखील पाहायला मिळाला आजच्या दिवसभरात. शेवटचा टप्पा पार पाडायचा आपल्याला. शेवटच्या टप्प्यासाठी थोडं सहकार्य करा आमच्या आयोजकांना. आपण या ठिकाणी पाहतो सनराइज क्रिकेट अकॅडमी आयोजित पावसाळी भव्य दिव्य रवळ बॉल क्रिकेट स्पर्धा. आयोजक आमचे सर्वांचे लाडके सुलक्षण भोईर दादा उर्फ लारा. तसेच त्यांच्यासोबत आपण नेहमीच पाहतो संजयजी म्हात्रे उर्फ मॅक्सवेल यांच्या आयोजनाखाली पार पडण्यात येणारी ही स्पर्धा आजचा दुसरा दिवस. स्पर्धेतील कालच्या दिवसात आपण पाहिलं ग्रामीण स्पर्धा पार पडली होती. ग्रामीण स्पर्धेमधून आपण पाहतो एक संघ पुढे गेला. तोच म्हणजे जय हनुमान क्रिकेट संघ कामोठे. अतिशय दमदार खेळी केली होती कामोठे संघाच्या खेळाडूने. सोनू पाटील यांचं अर्धशतक पाहिलं. त्यानंतर निकू गोवारी यांची आपण फलंदाजी पाहिली. त्यानंतर आपण पाहिलं ते आकाश तारेकर यांची झंझावाती खेळी 72 धावा कुठून काढल्या होत्या कालच्या दिवसामध्ये आणि दाखल झाले ते पुढील फेरीमध्ये म्हणजे उपांत्य फेरीमध्ये. चांगली फलंदाजी कालच्या दिवसात पाहिली होती. चांगला स्कोर होताना दिसला होता. 87 धावा 2 वेळा चेस केले होते कामोठे संघाने. त्यानंतर शेवटच्या टप्प्यामध्ये 91 धावा सुद्धा चेस केल्या. त्यामध्ये एकटा आकाश तारेकर झुंजला होता. अतिशय दमदार खेळी केली होती आकाश तारेकर यांनी आणि एक हाती झुंज लढवून दिली होती कालच्या दिवसात. 21 चेंडूमध्ये 72 धावा कुठून काढल्या होत्या. भर पावसात षटकार चौकार पाहायला मिळाले होते आकाश तारेकर यांच्या बॅटमधून. चौपेर फलंदाजी आणि तो संघ म्हणजे जय हनुमान कामोठे हा संघ दाखल झाला पुढच्या फेरीमध्ये. तर आता आजच्या दिवसातील आपण पाहतो आजचा दिवस जो आहे तो 40+ म्हणजे 40 वर्षावरील खेळाडूंचे संघ आणि आजच्या दिवसातील पण एक संघ हा पुढे जाणार आहे. आजच्या दिवसात सुद्धा एक संघ पुढे जाणार आहे. तर पाहायचं आहे आतापर्यंत चांगला खेळ राहिलाय. आणखी एक मोठा सामना आपल्या समोर येतोय तो आरसी बॉयज अलिबाग विरुद्ध विनोद गावठाण यांच्यामध्ये. तर पाहायचं आहे नाणेफेक जिंकलाय तो विनोद गावठाण. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. फलंदाजी पाचालन केले ते मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाला. याआधी सामना झाला होता आरसी बॉयज विरुद्ध वनसोलन नेरूळ. त्या सामन्यामध्ये झंझावाती खेळी केली होती ती प्रसाद पाटील. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली. 13 चेंडूमध्ये 43 धावा 6 षटकारांच्या समेत आणि त्याला तेवढीच चांगली साथ दिली होती ती मात्र प्रफुल्ल पाटील यांनी. आणि तीच जोडी पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखल होताना दिसते. याआधी सामन्यामध्ये धावा चेस केल्या होत्या. धावांचा पाठलाग केला होता या फलंदाजाने. आता तेच फलंदाज या सामन्यामध्ये मात्र प्रथमतः फलंदाजी करतील. तर पाहायचा एक मोठं आव्हान असेल. मोठा स्कोर उभा करावा लागेल दोन्ही फलंदाजांना कारण समोरचा संघ पण तेवढाच मोठा तेवढाच ताकदीचा आहे. मोठमोठे फलंदाज गोलंदाज त्या संघामध्ये आपल्याला दिसतात. नवीन मोठमोठ्या संघामध्ये खेळताना दिसतात ते खेळाडू आणि तेच खेळाडू समोरच्या संघामध्ये देखील आहेत. तर पाहतो एका बाजूला पनवेल असेल एका बाजूला अलिबाग असेल असं बॅटल असेल आताच्या सामन्याचं. तर पाहायचंय कोणता संघ सामना जिंकेल. तर पंचांना विनंती करतो लवकरात लवकर मैदानात ताबा घ्या. लवकरात लवकर सामना चालू करा. अजून एक सामना खेळवण्यात येणार आहे. प्रकाश झोतामध्ये आपण खेळू.
सामना खेळवू अशी मी इच्छा करतो, इच्छा बाळगतो. मी वारंवार विनंती करेल. तर आपण हॅलो हॅलो तर आपण नेहमीच पाहतो आपल्या कामोठ्या नगरीमधील जे श्री गणेश 11 संघाचे नेतृत्व करतात तेच आमचे मित्र महाराष्ट्र पोलीस जयजी पाटील यांचा सर्व मित्र परिवार हा अलिबाग संघाचा संघ आणि त्यांचेच मित्र परिवार इथे खेळताना दिसतात. आता आपल्याला एक ओळख पण पटवून दिले की महाराष्ट्र पोलीस म्हणून सेवेत आहेत ते प्रसाद पाटील आणि तेच प्रसाद पाटील स्टाईलला खेळताना दिसतील. या आधी सामन्यावर चांगली फलंदाजी पाहायला मिळाली, तीच फलंदाजी पाहायला मिळेल का, ते षटकार पाहायला मिळतील का, नक्कीच प्रश्नचिन्ह असेल. कारण समोर पण मात्र तेवढाच मोठा एक गोलंदाज रायगडचा स्टार समर्थ कडू. पहिला चेंडू आकुटापा चेंडू डाव्या एसटीकडून उजव्या एसटीकडे वळणारा हा चेंडू आणि चेंडू काही समजला नाही. पहिला चेंडू निर्धाव चेंडू म्हणावा लागेल तो मात्र समर्थ कडू यांचा. चांगली सुरुवात आपल्या गावठाण संघासाठी. पुन्हा एकदा समर्थ डावकर आहे हाताचा गोलंदाज, पुढे टाकलेला चेंडू पुन्हा एकदा त्याच प्रकारे फिरकीचा जादूगार म्हणून ज्या गोलंदाजाला ओळखला तर पुन्हा रायगडमध्ये तोच हा गोलंदाज इथे येऊन आपलं प्रदर्शन करताना दिसतोय. चांगलं प्रदर्शन म्हणावं लागलं आपल्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा समर्थ समोर असेल तो मात्र प्रसाद. आता मात्र चेंडूची पाहणी केली, चेंडूला येऊ दिलं बॅटपर्यंत, हलक्या पद्धतीने खेळून काढला पॉईंटच्या दिशेने. तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय, चांगला थ्रो पेक पण झाला आणि त्यानंतर वैयक्तिक संघाचं मात्र खातं खोलतं या ठिकाणी प्रसाद. अतिशय धीम्या एक धावेने सुरुवात झाली संघाला आणि वैयक्तिक खात्याला ती मात्र प्रसादाची. आता मला स्टाईलला खेळ तो प्रफुल्ल जोरदार प्रहार केलाय खोलवर पद्धत चेंडूला उकडून लावलंय सीमेरेच्या बाहेर 6 धावेसाठी. धावसंख्या मात्र आता जलद गतीने वाढताना दिसते. धावसंख्या होती ती 7. चांगला फटका पाहायला मिळाला प्रफुल्ल यांच्या बॅटमधून. हॅलो या आधीच्या सामन्यामध्ये आपण पाहिलं होतं की सुरुवातीला प्रसादाने आक्रमकता घेतली होती, आक्रमक पवित्र स्वीकारला होता. त्यानंतर म्हणजे आताच्या सामन्यामध्ये प्रफुल्ल याने आक्रमण घेताना दिसतंय. तो पाहायचंय या चेंडू होता तो षटकार मारला होता. पुढचा चेंडू पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेने चेंडू जातोय, त्या ठिकाणी एक धाव तो नक्की मिळणार आणि खराब क्षेत्ररक्षण म्हणावं लागेल. चांगला चेंडू होता, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षणाची मात्र साथ मिळत नाही. चेंडू मात्र जातोय क्षेत्ररक्षकाला चकवून 4 धावांसाठी. या 4 धावांनी आता मात्र फायदा मात्र होतो अलिबाग संघाला. संघाची धावसंख्या होते या ठिकाणी 11. पहिलं षटक चालू असताना चांगला कमबॅक केला होता समर्थ कडू आणि षटकारानंतर त्यानंतर थोडीशी मिसफील्ड होताना दिसली. साथ लाभली नाही क्षेत्ररक्षकाची समर्थ कडू याला. ज्या ठिकाणी 1 धाव जाणार होतं त्या ठिकाणी 4 धावा मिळाल्या. पुन्हा एकदा समर्थ तयार, समोर असेल प्रफुल्ल काही थांबताना दिसत नाहीये. सलगचा हा दुसरा षटकार पहिल्या षटकामधील. चांगली फलंदाजी, चांगला स्कोर उभा करताना दिसतोय तो मात्र प्रफुल्ल आपल्या संघासाठी. षटक संपतंय, पहिल्या षटकाचा खेळ संपतो या ठिकाणी. पहिल्या षटका समाप्तीनंतर बिनगडी बाद 17ची धावसंख्या उभी केली ती मात्र प्रफुल्ल याने आपल्या संघासाठी. प्रसाद पाटील अजूनपर्यंत शांत आहे. पहिल्या सामन्यामध्ये झंझावती खेळी केली होती प्रसादाने, त्यानंतर प्रफुल्लाने त्यांना चांगली साथ दिली होती. आता मात्र उलट होताना दिसतंय. प्रसाद शांत आहे आणि प्रफुल्ल पाटील मात्र आक्रमण करताना दिसतोय. आणि याच्या आक्रमणा जोरावर आतापर्यंत पहिल्या षटकानंतर धावसंख्या झाली ती मात्र 17. आणखी एक मोठा गोलंदाज आपल्या समोर येतोय तो मात्र अंकुश. या फलंदाजींना अंकुश लावेल की काय. फिरकीचा जादूगार, आणखी एक चांगला गोलंदाज, लेग कटर ऑफ कटर टाकण्यामध्ये जो माहीर आहे चतुर गोलंदाज अंकुश. पहिला चेंडू आकुटाब्या चेंडू डोक्यावरून जाणारा फलंदाजा चेंडू पंच मात्र दंडित करतात या ठिकाणी. अवंत धाव मिळते. पहिला चेंडू खराब चेंडू टाकता होतो मात्र अंकुश. अवंत धावेने संघाची धावसंख्या भर पडते. संघाची धावसंख्या होते ती मात्र 18. पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. प्रसादाला पायचा डान्सिंग क्रिकेट पुढे मागे ओळून चेंडूला मात्र भिरकावून दिला मिड विकेटच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी. आता मात्र कुठेतरी सूर गवसताना दिसतो तो मात्र प्रसादाला.
कारण या सामन्यामध्ये देखणे फटके पाहिले होते. त्यानंतर मात्र सोमत कडूने कुठेतरी थांबवलं होतं या प्रसाद पाटीलला. त्यानंतर मात्र दुसरं षटक घेऊन आलाय तो अंकुश, आणि अंकुशच्या गोलंदाजीवर मात्र चांगला समाचार घेताना दिसतोय तो मात्र आता प्रसाद पाटील. तर पाहायचं धावसंख्या होते ते आतापर्यंत 24. पुढचा चेंडू घेऊन राईट वर विकेट मारा करेल 6-7 पावलांचा रनअप घेऊन. पुन्हा एकदा लेग कटर पडतोय चेंडूला दिशा दाखवतोय किपरच्या डोक्यावरून 6 धावांसाठी. चौपेर बाजूने फटकेबाजी करताना दिसतो हा फलंदाज. चांगली फलंदाजी आपल्या संघासाठी म्हणजे आरसी बॉयज अलिबाग संघासाठी. संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 30. दुसरं षटक चालू असताना पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. समोर आक्रमक फलंदाज प्रसाराला पॅडल सिप करण्याचा प्रयत्न बसतोय. विकेट किपरला चकवा दे. चेंडू मात्र जातोय सीमेरेषेलगत. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार आहे. एका धावेवर समाधान बायच्या स्वरूपात मिळणारी धाव. एका धावेने संघाची धावसंख्या होती ती 31. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना तर पाहायचं आता मात्र ज्याने आक्रमण स्वीकारलं होतं तोच फलंदाज स्ट्राईकला खेळताना दिसेल प्रफुल्ल पाटील. स्लो पद्धतीचा चेंडू फलंदाजाच्या डोक्यावरून जाणारा चेंडू पाहायचा आहे. या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळते. पंचांकडे दाद मागतात दोन्ही फलंदाज, पण पंचांवरती काहीच परिणाम नाही. नक्कीच पंचांचा इशारा येतो. तिसरा पंचांची मागणी करतात या ठिकाणी. आम्ही स्क्रीनवर बघू, या ठिकाणी पाहणी करू, त्यानंतर निर्णय दिला जाईल. आणि हा खराब चेंडू वाईट चेंडू डिक्लेअर केला जातो या ठिकाणी, आणि हा अवंत धाव मिळते या ठिकाणी. तिसऱ्या पंचाच्या सहाय्याने हा दिलेला निर्णय, आणि हा खराब चेंडू भेटलाय. 1 धाव मिळते ती मात्र आरसी बॉयज अलिबाग संघाला, आणि 1 बॉल बाउन्सने दंडित करतात पंच अंकुशाला. आता मात्र पुढे टाकलेला चेंडू खोलवर पद्धती चेंडू होता. त्या ठिकाणी 1 धाव तर नक्की मिळणार. चांगलं क्षेत्र होतंय. दुसऱ्या धावासाठी धावतात का पाहायचं आहे. बघता 2 धावा धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. चांगला ताळमेळ पाहायला मिळतो दोघांमध्ये. एका बाजूला प्रसाद, दुसऱ्या बाजूला प्रफुल्ल. धावसंख्या होती ती 35. पुढे सरसावला जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न, पण तेवढं चाणक्य बुद्धीचा हा गोलंदाज चेंडूला थोडासा मागे खेचला. फलंदाजला यायला दिलं आणि चेंडू मात्र जातो निर्धाव विकेट किपरच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी, चांगला कमबॅक पाहायला मिळतो अंकुश यांच्या गोलंदाजी मार्फत. पुन्हा एकदा अंकुश तयार असेल. पुन्हा एकदा प्रसाद पाटील चेंडूला यायला दिलं. चेंडूचा वेध घेतला. चेंडूला भिरकावून दिलं विकेट किपरच्या डोक्यावरून. 6 धावांसाठी चांगला फटका, देखणा फटका पाहायला मिळाला. 360 पद्धतीचा हा खेळ पाहायला मिळतो प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. चौफेर फटकेबाजी पाहायला मिळाली आतापर्यंत. या षटकाराने धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 41. 2 षटकांचा खेळ संपला म्हणजे अवघ्या 12 चेंडूमध्ये 41 धावा कुठून काढल्या तर मात्र प्रसाद आणि प्रफुल्लाने. आतापर्यंत फलंदाजीचा विचार केला तो वैयक्तिक आपण बघतोय. प्रसाद हा 21 धावसंख्येवर खेळतोय तर प्रफुल्ल 16 या धावसंख्येवर खेळतोय. चांगली फलंदाजी आतापर्यंत. तर पाहायचं वैयक्तिक पहिलं आणि संघाच्या वतीने तिसरं षटक घेऊन येतोय गोलंदाजाचं नाव सांगायचंय कृपया. पहिला चेंडू जयेंद्र येतोय गोलंदाजीसाठी. या आधी सामन्यामध्ये चांगली गोलंदाजी राहिली होती. तो जयेंद्र येतोय उर्वरित 12 चेंडू टाकण्यासाठी, म्हणजे पहिलं तिसरं षटक घेऊन येतोय जयेंद्र. पहिला चेंडू असेल
चांगला वेग होता, कुठं चेंडू होता, वेगावर स्वार मात्र होतोय प्रफुल्ल काही थांबताना दिसत नाही. पॅव्हिलियनच्या डोक्यावरून पॅव्हिलियनला सलामी देते हा षटकार. या षटकाराने संघाची धावसंख्या झाली ती आतापर्यंत 47. चांगला फटका, देखना फटका पाहायला मिळाला. एक वेग होता, वेगवान गोलंदाज जयेंद्र आणि जयेंद्रच्या गोलंदाजावरचा चांगला समाचार मात्र घेतला. पहिल्या चेंडूवरती स्वागत करून दिलं या षटकाराने. आतापर्यंत धावसंख्या मात्र झाली 47. चांगली खेळी पाहायला मिळते मात्र आरसी बॉयज अलिबाग या संघाची. कामोटे नगरीमध्ये दाखल झालेला हा संघ आणि आपल्या खेळीचं प्रात्यक्षिक दाखवताना दिसतात ते अलिबाग संघाचे खेळाडू. तर तिसरं षटक चालू आहे. तिसऱ्या षटकामधील पहिला चेंडू आला, पहिला चेंडूमध्ये षटकार आला. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा जयेंद्र तयार. पुन्हा एकदा जोरदार प्रहार. आता मात्र उंची जास्त लांबी कमी, क्षेत्रक्षय धावताना दिसतोय. चांगला झेल, अप्रतिम झेल आणि गडी मात्र बाद करण्यात यशस्वी होतो जयेंद्र. बऱ्याचशा उशिरानंतर एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि चांगला चेंडूवरती विकेट पाहायला मिळाला. विकेट मात्र बाद झालं तो प्रफुल्लांच्या स्वरूपात. मोठा धक्का म्हणावा लागेल आरसी बॉयज अलिबाग संघाला. चांगली फटकेबाजी करत होता तो प्रफुल्ल प्रसाद पाटील यांच्या साथीने. हॅलो हॅलो हॅलो. तर आणखी एक मोठं नाव अलिबाग जिल्ह्यामध्ये फेमस असलेलं विनोद वटकरे नवीन फलंदाज पाहायचं आहे कशा प्रकारे फलंदाजी करेल आपल्या संघासाठी. पुढचा चेंडू घेऊन जयेंद्र विनोदसाठी. पहिला चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न होता, प्रयत्न फसतोय. विकेट किपरला चकवा दे, चेंडू मात्र जातोय विकेट किपरच्या मागे. सीमेरेषेलगत एक धाव तर नक्की मिळणार आहे. पहिला चेंडू होता, प्रहार करण्याचा होता, बॅट कट म्हणजे एक धाव, एक खातं वैयक्तिक खातं खोलतं या ठिकाणी विनोद. तर आता मात्र स्टाईलला सलामीवीर फलंदाज ज्याने आक्रमक पवित्रा घेतला आहे पहिल्या सामन्यापासून तोच हा फलंदाज प्रसाद पाटील. पाहायचं कशा प्रकारे खेळी करेल जयेंद्रच्या गोलंदाजीवरची. पाहायचं आहे जोरदार फटका मारण्याच्या नादात पायाला चेंडू आदळतोय. त्या ठिकाणी एक धाव तो धावून काढतात दोन्ही फलंदाज. एका धावेवर समाधान मानतोय आणि मला वाटते बायच्या स्वरूपात लेग बायच्या स्वरूपात मिळणारी एक धाव या ठिकाणी. धावसंख्या होती ती 49. लॉस ऑफ 1 विकेट. तर पाहायचं पुन्हा एकदा जयेंद्र तयार असेल. समोर असलेला नवीन फलंदाज विनोद यांना जोरदार प्रहार केला आहे. अलिबागचा हा सितारा या ठिकाणी चमकत असताना दिसतोय कामोट्यामध्ये आणि षटकाराने संघाची धावसंख्या मात्र होती 55. आरसी बॉयज अलिबाग संघाचं अर्धशतक पलकावर लागताना दिसतंय. अवघ्या तिसऱ्या षटक चालू असताना चांगली फलंदाजी आतापर्यंत राहिली ती मात्र अलिबाग संघाची. या ठिकाणी पाहायचं पंचांकडे अपील करताय दोन्ही गोलंदाज आणि विकेट किपर. पंचांकडे मारतो काही दाब हे नाही, परिणाम नाही. तर या ठिकाणी पंचाने आपला निर्णय तो आमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे. पंचाने सांगायचं आहे तिसऱ्या पंचाचा निर्णय दिला जाईल या ठिकाणी. तिसऱ्या पंचाचे काम पाहता या ठिकाणी संजयजी म्हात्रे आपण पाहू शकतो. आणि हा खराब चेंडू या ठिकाणी आपण पाहिलं स्क्रीनवरती पाहिलं गेलं. तिसऱ्या पंचांच्या मत्तीने हा निर्णय गेला. हा खराब चेंडू. अवांत धाव मिळते या ठिकाणी. धावसंख्या आतापर्यंत झाली ती मात्र 56. लॉस ऑफ 1 विकेट. तर पाहायचं पुन्हा एकदा विनोद खेळायला तयार असेल. आक्रमक पवित्र तर घेतलाय त्याने. पहिल्या चेंडू पासून जोरदार फटका मारण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय थर्ड मॅनच्या दिशेने. एक धाव तर नक्की पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. दुसऱ्या धावसाठी धावत आहेत आणि बघता बघता त्या ठिकाणी 2 धाव पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 2 धावेन धावसंख्या मात्र होती ती 58.
तिसऱ्या षटकाचा खेळ संपतोय. एक गडी बाद 58. हॅलो. तर पाहतो आपण या ठिकाणी 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर आतापर्यंत धावसंख्या होती ती 58. हॅलो. तर पाहायचं या ठिकाणी वैयक्तिक पहिल्याने संघाच्या वतीने शेवटचे षटक घेऊन येतो तो गोलंदाज. गोलंदाजाचं नाव सुनील. सुनीलचा पहिला चेंडू असेल. आक्रमक फलंदाज प्रसादाला स्लो पद्धतीचा चेंडू उजव्या हिस्ट्रीच्या बाहेरचा जाणार हा चेंडू. पंचांचा इशारा होतो आमच्यापर्यंत. हा खराब चेंडू. अवंत धावेने सुरुवात करतो आपल्या गोलंदाजीला. तो मात्र हा सुनील. खराब सुरुवात म्हणायला लागेल सुनीलाची. आधीच 18 चेंडूमध्ये 18 धावा कुठून काढल्या होत्या. त्यानंतर मात्र या खराब धावेने भर पडते. खराब सुरुवात. सुनीलला कुठेतरी कमबॅक करावं लागेल आपल्या गावठाण संघासाठी. तर पाहायचं प्रसाद तयार असेल खेळण्यासाठी. पहिला चेंडू फायनलच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटची कडा लागून एक धाव तर नक्की मिळते त्या ठिकाणी. आणि खराब थ्रो फेक म्हणावं लागेल. त्याचा फायदा मात्र उठवता दोन्ही फलंदाज. आणि ज्या ठिकाणी एक धाव मिळणार होती त्या ठिकाणी 2 धावा पूर्ण करता दोन्ही फलंदाज. आणि 2 धावेने संघाची धावसंख्या मात्र आतापर्यंत झाली ती 61. 61 धावसंख्या आतापर्यंत होती. आतापर्यंत 12 चेंडूमध्ये 30 धावसंख्येवरती खेळतो तो प्रसाद. स्लो प्रकारचा चेंडूचा चांगला समाचार घेतोय. चेंडूला भिरकवतोय. लॉंग बॉलच्या डोक्यावरून 6 धावांसाठी हा येणारा सनसनी खणखणी षटकार प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. प्रसाद पाटील काही थांबताना दिसत नाही आजच्या दिवसामध्ये. चांगली खेळी आतापर्यंत पाहायला मिळाली त्याच्या बॅटमधून. या आधी सामन्यामध्ये पण आपण त्याची अर्धशतकी खेळी पाहिली. त्यानंतर मात्र त्याच फॉर्ममध्ये दिसतोय तो मात्र हा प्रसाद पाटील. आतापर्यंत 36 धावसंख्येवरती खेळतोय तो प्रसाद पाटील. तर पाहायचं या ठिकाणी सुनीलला कुठेतरी कमबॅक करावं लागेल. धावा थांबाव्या लागतील. 4थं षटक प्रगती पथकावर चालू आहे. उर्वरित चेंडूमध्ये कुठेतरी विकेट घ्यावा लागेल. निर्धाव चेंडू काढावे लागतील. तो पाहायचा कशा प्रकारे चेंडू टाकेल फुटचा तो मात्र सुनील. पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन पॅडल स्लिप केलाय. विकेट किपरच्या डोक्यावरून जाणारा हा षटकार. तो पाहायचा या ठिकाणी पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत येतोय 6 धावांसाठी. चांगली फलंदाजी. अतिशय हुशारीने खेळताना दिसतोय हा फलंदाज. प्रत्येक गोलंदाजीवर तुटून पडताना दिसतोय. प्रत्येक गोलंदाजाचा चांगला समाचार घेताना दिसतो हा फलंदाज म्हणजेच अलिबागचा हा सितारा प्रसाद पाटील. चांगली खेळी पाहायला मिळाली आतापर्यंत त्याच्या बॅटमधून. धावसंख्या मात्र झाली ती या षटकाराने 73 लॉस ऑफ 1 विकेट. 73 धावसंख्या धावफलकावर आतापर्यंत. शेवटचे षटक चालू असताना चांगली फलंदाजी देखणी फलंदाजी प्रसाद यांच्या बॅटमधून. पुन्हा एकदा जोरदार प्रहार केला. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू जातोय. जमिनीला सरळ पडत त्या ठिकाणी एक धाव तर मिळते. स्वतःवर स्ट्राईक ठेवण्याचा विचार बघता बघता छत्रशेच्या हातातून चेंडू सुटतोय आणि 2 धावा तर धावून पूर्ण करतात दोन्ही फलंदाज. 75 धावसंख्या होते आतापर्यंत. या आधी सामन्यामध्ये आपण पाहिलंय 5 षटकांमध्ये 75 धावा चेस केल्या होत्या त्या फलंदाजाने या संघाने. आणि आता मात्र 4 षटकांचा सामना 4थं षटक चालू असताना 75 धावा जमा केल्या आहेत अलिबाग संघाच्या खेळाडूने. पंचांना दाद मागतायत दोन्ही फलंदाज. पायचा या ठिकाणी पंचांवरती काहीच परिणाम दिसत नाही. उजव्या यष्टीच्या बाहेरचा हा जाणारा चेंडू परंतु चांगला चेंडू म्हणून पंच घोषित करतायत. जर पाहायचा पंचांचा इशारा
आणि हा निर्धाव चेंडू. चांगलं कमबॅक. हॅलो, चांगलं कमबॅक पाहायला मिळतंय ते सुनील यांच्या गोलंदाजी मार्फत. आता मात्र आकुटप्या चेंडूचा वेग घेतलाय, चेंडूला ब्रेक काढून दिलं ठेलोबॅनच्या दिशेने. चेंडू हा मंत्र जातोय सीमारेषा बाहेर 4 धावांसाठी. धाव संख्या होती ती 79 आणि या 79 धावांमध्ये 17 चेंडूमध्ये 48 धावा कुठून काढल्या त्या प्रसाद पाटीलाने. अर्धशतक करण्यासाठी 2 धावांची गरज होती, परंतु या ठिकाणी षटक संपतोय. अवघ्या 14 चेंडूवरती 48 धावा. चांगली फलंदाजी पाहायला मिळाली प्रसाद पाटील यांच्या बॅटमधून. तर पाहायचा या ठिकाणी 4 षटकांचा खेळ संपलाय. पहिलं सत्र या ठिकाणी संपतंय. दुसऱ्या सत्राचा खेळ चालू होईल. 24 चेंडूमध्ये 80 धावा जमा लागतील त्या मात्र विनोस्फोट गावठण या संघाला. हॅलो, तर विनंती मी करेन इथे मेरिटेक पनवेल संघाचा जो कर्णधार असेल त्याने पॅव्हेलियनशी संपर्क साधायचा आहे. मेरिटेक पनवेल. तर चला RC बॉईज अलिबाग आपलं क्षेत्रक्षण ताबडतोब लावून घ्यायचं आहे. तसेच विनोस्फोट गावठण आपल्या संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायचे.